नमस्कार मंडळी, मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत ना, जी छोट्यांपासून मोठ्यांना सुद्धा खूप आवडते। ती म्हणजे चटपटीत कुरकुरीत चायनीज भेळ। स्ट्रीट फूडमध्ये लहान मुलं स्पेशली खूप आवडीने चायनीज भेळ किंवा मंचुरियन खातात। तर ही चायनीज भेळ मुलांना घरीच अवघ्या 2 मिनिटात बनवून दिली तर काय मुलं सुद्धा होतील ना खूप खुश। चला कुठलीच पूर्वतयारी न करता झटपट अशी चायनीज भेळ 2 मिनिटात बनवूया। मुलांसोबत मोठी मंडळी सुद्धा खुश, कधीतरी चटपटीत झालंच पाहिजे ना। सुरुवात करूया चटपटीत चायनीज भेळ बनवायला। इथे मी रेडीमेड नूडल्स घेतले आहे। तरच तर चायनीज भेळ 2 मिनिटात होईल। घरी क्रिस्पी नूडल्स बनवायचे असतील ना तर काय करायचं, नूडल्स पॅकेट किंवा मॅगी मधले जे नूडल्स आहेत ते घेऊ शकतात। त्याला बॉईल करा। प्रॉपर बॉईल झाल्यावर थंड पाणी घालून सर्व त्यामधलं पाणी निथळून घ्या आणि मग कॉर्नफ्लॉवर नूडल्सवर भुरभुरा, त्यानंतर तेलात ते फ्राय करून घ्या। झाले घरीच क्रिस्पी नूडल्स तयार। बघा हा मंडळी, नूडल्सची सुद्धा रेसिपी इथे सांगितली आहे। आता सुरुवात करूया आपल्या मेन रेसिपीला। तर इथे मी काही वेजीज चॉप करून घेतले आहे, ज्यामध्ये आहे कोबी जी बारीक चिरून घेतली आहे, त्यानंतर कांद्याची पात आहे आणि गाजर आहे ना ते सुद्धा बारीक कापून घेतले आहे। आपण जेव्हा बाहेर चायनीज भेळ खातो ना तेव्हा त्यामध्ये कोबीच असते, मग कांद्याची पात आणि गाजर हे नसतंच। पण जेव्हा तुम्ही घरी चायनीज भेळ करतात ना तेव्हा त्यामध्ये कांद्याची पात, गाजर, कोबी सर्व घाला। यामुळे काय होतं ना की मुलं सुद्धा भाज्या आवडीने खातील। तर ही चायनीज भेळ बनवणं अगदी सोपं आहे। सर्व भाज्या घेतली, नूडल्स घेतले, काही सॉसेस घातले ना की अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये पटकन आपली चायनीज भेळ तयार होते। चला आता आपण चायनीज भेळ कशी बनवतात हे पाहून घेऊ। तर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे। ते यासाठी घेतलं आहे म्हणजे आपल्याला चायनीज भेळ ना ही प्रॉपर मिक्स करता येते। आता यामध्ये हे जे नूडल्स आहेत हे घालून घेऊ। सर्व नूडल्स या पातेल्यामध्ये घातल्यानंतर आपण ज्या वेजीस चॉप करून ठेवल्या होत्या ना त्या घालून घ्यायच्या। मग त्यामध्ये कांद्याची पात, कोबी आणि गाजर। आता या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या मुलांना एखादी भाजी जास्त आवडत असेल ना तर तिचं प्रमाण थोडे जास्त सुद्धा तुम्ही घालू शकता। इथे मी थोड्याशा भाज्या बाजूला ठेवल्या आहेत त्यावरून गार्निशिंगसाठी। तर इथे आता आपण यामध्ये ना ब्लॅक सोया सॉस घालणार आहे। ही चायनीज भेळ मी 4 लोकांसाठी करत आहे, त्यामुळे यामध्ये फक्त 2 टेबलस्पून इतका हा मी ब्लॅक सोया सॉस घालणार आहे। कारण की आपण ज्या शेजवान चटणी घालतो ना त्यामध्ये पण थोड्या प्रमाणामध्ये हा ब्लॅक सोया सॉस असतो। आता इथे 2 मोठे चमचे भरून मी यामध्ये शेजवान चटणी घेतली आहे। जसं की चायनीज भेळ ही थोडीशी तिखट, थोडी गोड असते ना, त्यामुळे थोडी चटपटीत झाली पाहिजे। तर इथे 2 टेबलस्पून इतकं मी यामध्ये शेजवान चटणी घातली आहे। त्यानंतर इथे आता आपण घालणार आहोत टोमॅटो केचप, जे प्रत्येकाच्या घरी असतं। तर जवळजवळ 3 ते 4 चमचे यामध्ये टोमॅटो केचप घालत आहे। तुम्हाला किती गोड जास्त आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। तर आता इथे टोमॅटो केचप घातल्यानंतर फक्त आपल्याला चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। ते यासाठी घालणार आहेत कारण यामध्ये काही वेजीस घातले आहेत, त्यामुळे फक्त चिमूटभर मीठ झालं। आता सर्व मिक्स करून घेतलं की इथे आपली अगदी 2 मिनिटांमध्ये चायनीज भेळ तयार। सर्व प्रॉपर मिक्स करायचं म्हणजे आपण जे काही सॉसेस घातले आहेत ना ते भाज्यांना आणि नूडल्सला व्यवस्थित लागले जाते। तर इथे कुरकुरीत चटपटीत आपली चायनीज भेळ तयार आहे। जसं की मी म्हटलं होतं की 2 मिनिटांमध्येच तयार होते। तर घरच्या घरी अगदी पटकन अशी चायनीज भेळ तुम्ही करू शकतात। मुलांना बाहेर देण्यापेक्षा घरी अशी चायनीज भेळ देऊन पहा, मुलं सुद्धा खूप खुश होतील। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।